सर, गुरु हत्येचं पाप माझ्या माथी का मारताय? त्यापेक्षा बेशुद्ध असताना सेंड ऑफ घ्या ना. कशासाठी एवढ्या यातना सहन करताय सर? आज तो पुन्हा आलाय, पण मी बोलू शकत नाहीये. विराज, अमेय, कोण आहात तुम्ही? आणि एवढ्या रात्री घरात कसे घुसला? आमच्या वाटेत कोणी आलं ना तर आम्ही कधीही कुठेही आणि कुठल्याही वेळी शिरू शकतो. तुम्ही त्या राखीव भूखंडाचा नाश सोडून द्यायचा, कारण तिथे रमाकांत शेठचा कॉम्प्लेक्स उभा राहणार आहे. त्याच्याशी वाकडेपणा घेऊ नका, घ्याल तर पस्तावाल. हे बघा, मी तुमच्या रमाकांत शेठला आणि तुम्हाला अजिबात घाबरत नाही. तो भूखंड मुलांच्या पार्कसाठी राखीव आहे आणि पार्कसाठीच राहणार. मी तिथे सिमेंटचे जंगल होऊ देणार नाही. मी हे नगरपालिकेत जाऊन हे प्रकरण धसास लावीन. राखीव भूखंडाचा GR मी जनतेसमोर आणीन. मी वर्तमानपत्रात पत्र लिहून या सगळ्या प्रकरणाचा छडा लावीन. आधीच सांगतोय. त्याच्यातून तुम्हाला काय मिळेल? काय मिळेल तुम्हाला? रमाकांत शेठबरोबर चांगलं वागा, तो भलं करेल तुमचं भलं. मला लाज देत आहे. लाज नाही वाटत? अरे, मी विकला जाणारा माणूस नाही आहे. माझे विद्यार्थी हीच माझी दौलत आहे. अमेय, तुझी एवढी हिंमत, रमाकांत शेठच्या माणसाशी पंगा? आता इलाज नाहीये. सोडा सर. शेवटचं सांगतोय सर, हट्ट सोडा. याला समजवत राहण्याचा प्रयत्न करत राहू नकोस. ऐक माझं. मला वाटतं म्हातारा खापलाय. आणि याने पण पाहिलंय, याची पण व्यवस्था करायला हवी. नाहीतर त्याच्यासाठी झालं तरी समजलं ना. सोडा सर, हट्ट सोडा. तो मला सर का म्हणाला? त्याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. अरे, अभ्यास करायचा नाही वाटतं तुला? का 9वीच्या पुढे जायचंच नाहीये? आपला रोल नंबर 36 म्हणून अभ्यासाशी सुद्धा 36चा आकडा की काय? शेवटचं सांगतोय सर, हट्ट सोडा. हा तोच आहे, माझा एकेकाळचा विद्यार्थी. पण याचं नाव काय? नाव नाही आठवत. पण रोल नंबर